हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करीत आहे. आज गेलो होतो आम्ही श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर येथे. तर आज म्हणजे आम्ही नेहमीच जात असतो, पण नवरात्रामध्ये जाण्याचा उत्साह काही वेगळाच असतो. तर हे जे गेट आहे हे मंदिरात जाण्याचे मेन गेट आहे. हा गेटच्या समोरचा परिसर आहे. खूप मोठी मोठी झाडं आहे. छान असं सुंदर वातावरण आहे. मन अगदी फ्रेश होऊन जातं. हा आतला परिसर आहे. आतला परिसरही खूप मोठा आहे. लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि दर्शनाला जाण्यासाठी रस्ता खूप असा मोठा आहे. तर इथे आम्ही थोडा वेळ बसलो होतो. तर इकडे पुढे 2 गजलक्ष्मीच्या मूर्तीसुद्धा ठेवलेल्या आहेत आणि इकडे जे आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी सामान लागतं ते सुद्धा दुकानवाल्यांनी ठेवलेलं आहे. वरती जे लोक वर चढून जात आहे तिथे महालक्ष्मी मंदिरात जाण्यासाठीचा रस्ता आहे. तर तिथून लोक दर्शन घेण्यासाठी जात आहेत. तर थोडा वेळ बसल्याच्या नंतर अगदी छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. तर मग आम्ही सुद्धा थोडा वेळ बसलो आणि हा असा खूप छान इथलचा परिसर आहे. नंतर आम्ही सुद्धा दर्शनाला चाललो आहे. तर जात आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी. तर एवढी काही फारशी गर्दी नाही. तर त्याच्यामुळे मग दर्शनही छान प्रकारे झालं आमचं. तर सर्वात अगोदर मिस्टरांनी दर्शन घेतलं. मग त्याच्यानंतर मी सुद्धा दर्शन घेतलं. तर नवरात्रामध्ये सगळीकडे हा आनंदी आनंद असतो, अगदी उत्साह असतो. नवरात्राचे 9 दिवस कसे जातात हे काही कळत नाही. नंतर मिस्टरांचं दर्शन झाल्याच्या नंतर मी सुद्धा दर्शन घेतलं. इकडे हे बालाजीचं मंदिर आहे. बालाजी भगवानची मूर्तीसुद्धा खूप मोठी आहे आणि मिस्टरांनी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मी सुद्धा दर्शन घेतलं. आपण तिरुपतीला नेहमी जात नाही, त्याच्यामुळे इथेच तिरुपती बालाजी भगवानचं दर्शन होऊन जाते. ते सुद्धा आपल्यासाठी एक खास योगच आहे म्हणावं लागतं. तर छान असं आम्ही इथे सुद्धा दर्शन घेतलं. इथे लिहिलेलं आहे सिद्धपीठ म्हणून. तर ही सुद्धा बालाजी भगवानची मूर्ती खूप मोठी आहे आणि खूप छान आहे. आणि मग इकडे आम्ही खाली आलो नंतर. तर इकडे आहेत 12 ज्योतिर्लिंग. तर इथे नंदीची खूप मोठी आणि छान मूर्ती आहे. इकडे 12 ज्योतिर्लिंग ठेवलेले आहेत. काही छोटे आहे, काही मोठे आहेत. तर आम्ही त्या 12 ज्योतिर्लिंगाचं सुद्धा छान असं दर्शन घेतलं. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगाचे सुद्धा दर्शन झालेले आहे. ते सुद्धा आपल्यासाठी खूप छान आहे. कोण कोण आलेलं आहे या मंदिरामध्ये कमेंट करून नक्की सांगा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू